शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनेचे हप्ते आले, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू, अशा मोठ्या प्रमाणात जे व्हायरल बातम्या होत आहेत, नेमकी काय आहे जाणून घेऊ संपूर्ण बातमी। खरंच हप्ता येत आहे का? पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी या योजनेचे एकंदरीत हे दोन्ही हप्ते एकंदरीत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। पीएम किसान आणि महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हप्ते देण्यात आले आहेत। तसेच नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकत्रित मिळून जाणून घेऊ संपूर्ण बातमी। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। एकंदरीत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात व्हायरल बातम्या होत आहेत की दोन्ही हप्ते हे एकत्रित मिळणार आहेत, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। एकंदरीत 4000 रुपयाचे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। पीएम किसान आणि नमो शेतकरी ही अधिकृत वेबसाईट आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आपण पाहू शकता, ही अधिकृत वेबसाईट आहे। असा इंटरफेस या वेबसाईटचा आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार का, जाणून घेऊ संपूर्ण बातमी। एकंदरीत दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्याची आता शक्यता आहे। एकंदरीत अनेक दिवसापासून आणि या अतिवृष्टीमुळे अत्यंत गरज आता शेतकरी बांधवांना आहे की या नमो शेतकरी आणि पीएम किसान दोन्ही हप्ते हे एकत्रित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये यायलाच पाहिजे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर सर्व जिल्ह्यांमध्ये हे जे मुख्यतः अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्याला बाधित जिल्ह्यांना पण ह्या दोन्ही हप्ते टाकायला पाहिजे। अत्यंत गरज पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान दोन्ही योजनेचे हप्ते हे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला पाहिजे। तर एकंदरीत आपण जर पाहिलं दोन्ही हप्ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे नक्कीच यायला पाहिजे। धन्यवाद।